रस्ता तुम्ही बघू शकता किती खडतर आहे। श्रीरामांनी हाच रस्ता पार करून गेले होते आणि बाण मारला होता। माझ्या मागे तुम्ही एक अद्भुत दृश्य पाहू शकता। श्रीरामांनी बाण मारून त्या धऱ्याची निर्मिती केली आहे। गुरुजी गोरख जतिमचंद्र काचेला शिव के रूप। मित्रांनो, आज आम्ही आलोय रामलिंग या ठिकाणी। तर या ठिकाणाला रामलिंग का म्हणत असतील तर असं सांगितलं असतं की श्रीराम येथे प्रत्यक्ष आले होते आणि त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली होती। हे ठिकाण आहे धाराशिवच्या येडशी या वन्यजीव परिसरात हा सर्व परिसर आहे। पुढे अजून काही अद्भुत गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। तर चला आमच्या सोबत, तुम्हाला सर्व दर्शन मिळेल। तर श्रावण महिन्यात या ठिकाणाला विशेष गर्दी असते, कारण श्रावण महिना समर्पित आहे महादेवाला। इथे तुम्ही बघू शकता खूप सारे हिरवळ आहे, झाडे आहेत, त्याचप्रमाणे खाली गेल्यावर धबधबा देखील आहे। त्यामुळे भाविकांची इथं खूप जास्त गर्दी जमते। इथे तुम्हाला एक माकड दिसत असेल, पण रामलिंग परिसरात पूर्ण वानर सेना तुम्हाला बघायला मिळेल। हेच ते ठिकाण आहे जिथं जटायू आणि रावण यांचं युद्ध झालं होतं। तर रावण जेव्हा सीतेचं हरण करून चालला होता तेव्हा जटायूला ही गोष्ट समजली। जटायू आणि रावण म्हणजे घनघोर युद्ध झालं। युद्ध झाल्यावर जटायू खूप जास्त जखमी झाला। श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेण्यासाठी चालले होते, तेव्हा त्यांना जटायू त्या जखमी अवस्थेत सापडला। त्यानंतर जटायूची समाधी त्यांनी इथंच बांधली। त्यामुळे आज हजारो भाविक रामलिंगला येऊन जटायूचं पण दर्शन घेतात। रावण को शिक्षा देने आए हो? आओ किसी पेड़ पर बैठकर आराम करो, मेरे रास्ते में मत आओ, ही मुझे क्रोध न आ जाए। मैं बूढ़ा अवश्य हूँ, परंतु अब भी तुम जैसे अभिमानियों का मान भंग कर सकता हूँ। पिता मेरी पुत्र वधु समान है, मैं अपने प्राण देकर भी इसकी रक्षा करूंगा। आज तुम मेरे पंजों से मारा जाएगा। जटायूने सीता मातेला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव अर्पण केला होता। त्यामुळे श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांची समाधी इथंच बांधली, तुम्ही बघू शकता। त्याच प्रकारे त्यानंतर श्रीरामांनी महादेवाच्या लिंगाची पण स्थापना केली। श्रावण सोमवारी येथे इतकी गर्दी असते की तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही। भाविक हजारोंनी येथे येतात आणि देवाचे दर्शन घेतात। त्याच प्रकारे मंदिराच्या वर जी नंदी तुम्हाला दिसत आहेत त्यांची पण रचना खूप विशिष्ट आहे, कारण तिथे बरोबर 16 नंदी आहेत। एक आसनांवर 2-2 नंदींची जोडी ठेवलेली आहे। पण या मंदिरावर 16च का नंदी असतील हे जाणण्यासारखं विशिष्ट आहे। तुम्हाला जर माहित असलं तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा। कारण तुम्हाला जर या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर पार तुम्हाला उतरून त्या तेवढ्या पायऱ्या उतरून तुम्हाला खाली यावं लागेल आणि मग तुम्हाला मंदिराचं दर्शन मिळेल। त्याचप्रकारे मंदिराच्या वर जे शिखर तुम्ही पाहू शकता ते शिखर जवळजवळ 30 फूट उंच आहे। 30 फूट उंच आहे आणि 7 थराचे बनलेलं आहे। हाथ जोड़ के बलि गवर जा, हाथ जोड़ के बलि गवर जा, तीनों लोक बसाए बस्ती आप बसे वीराने में, अजी राम भजो जी राम भजो, शिव का वंदन की। हा रस्ता तुम्ही बघू शकता किती खडतर आहे। श्रीरामांनी हाच रस्ता पार करून गेले होते आणि बाण मारला होता। जिथे त्यांनी बाण मारला होता बरोबर ते ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी या मार्गाने चाललोय। खूप जास्ती खडतर मार्ग आहे, जायचं अवघड आहे पण तरी पण चाललोय। माझ्या मागे तुम्ही एक अद्भुत दृश्य पाहू शकता। श्रीरामांनी बाण मारून त्या धऱ्याची निर्मिती केली आहे। तर थोड्या वेळाखाली मी तुम्हाला जटायूची समाधी दाखवली। जटायूने सीता माताला वाचवताना स्वतःचा जीव दिला होता, पण श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा इथं आले तेव्हा जटायू जिवंत होता। जटायू खूप जास्त जखमी झाला होता, त्याला पाणी प्यायचं होतं, पण श्रीरामाने ते कुठेही पाणी आढळलं नाही। त्यानंतर त्यांनी बाण मारून या धऱ्याची निर्मिती केली आणि जटायूला पाणी पाजवलं। त्याच्यानंतर त्याची मृत्यू झाली आणि येथेच त्याची समाधी बांधली गेली। आज हजारो वर्ष होऊन गेलेत तरी देखील हा झरा असाच वाहतोय आणि भाविकांची गर्दी येते अशीच असते। आज आम्ही तुम्हाला रामलिंग हे सुंदर देवस्थान दाखवले, मंदिराचं दर्शन करून दिलं, रामांनी प्रत्यक्ष जिथं बाण मारलं ते ठिकाण दाखवले, त्याच प्रकारे जटायूची समाधी पण दाखवली। असेच विविध पौराणिक मंदिर जर तुम्हाला पाहायचे असतील आणि ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन करायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।